वस्तू व सेवा कर विभाग संघटनेकडून मोठं बेमुदत आंदोलन धरणे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे आणि आपण दृश्यांमध्ये हे सर्व कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी बघू शकतो। या अगोदर त्यांनी येथे निषेध सभा देखील घेतलेली आहे। त्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभारले असून या आंदोलनामध्ये महिला तसेच मोठ्या प्रमाणात पुरुष वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपण या संघटनेचे अजित भोसले आहेत सरचिटणीस, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत, काय सांगाल? या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे, त्या अगोदर आपण सभा देखील घेतलेली आहे। राज्याचा सर्वाधिक जास्त महसूल उपलब्ध करून देणारे हे वस्तू व सेवा कर विभाग, या विभागामध्ये असंख्य कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत। त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती आणि विनंती बदल्या व प्रशासकीय बदल्या, यासाठी आंदोलन करावं लागतं। हे शोकांतिक आहे। असे असंख्य प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत, म्हणून आजची ही जाहीर निषेध सभा घेण्यात आलेली आहे आणि यानंतर आमचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू होईल। छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसणार आहोत। नेमक्या आणखी तुमच्या स्पष्ट अशा मागण्या काय आहेत? तर तुम्ही शासनाकडे वारंवार या मागण्यांचं मागणी करताय, मात्र पूर्ण होत नाही असं तुमचं म्हणणं आहे। आता शासनाला काय इशारा द्याल या निमित्त? आमचं एवढंच म्हणणं आहे की कर्मचारी संघटनेकडून जे कर्मचाऱ्यांच्या हितार्थ जे जिव्हाळ्याच्याच मागण्या आम्ही मागतोय, आम्ही वेगळ्या अशा काही मागण्या मागत नाही। जे की महसूल विभागामध्ये जे महाराष्ट्र शासनाला जास्तीत जास्त माझा एसटी आहे, माझा कर्मचारी जो मेहनत करून महसूल जमा करून देऊ शकतो, त्या कर्मचाऱ्यांना जर न्याय हे प्रशासन देऊ शकत नसेल तर फार मोठं दुर्दैव आहे। आमची एवढीच मागणी आहे की महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांची न्याय मागणी मिळावी, एवढीच माफक अपेक्षा आहे आणि हे धरणे आंदोलन न्याय मागणीसाठीच आहे। नक्कीच या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिला देखील सहभागी झालेल्या आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, या आंदोलनात तुम्ही सहभागी झालेला आहे? विभागामध्ये प्रशासकीय बदल्या आणि विनंती बदल्या पेंडिंग आहेत, त्यामुळे आमच्या महिला कर्मचाऱ्यांवर प्रचंड अन्याय झालेला आहे। वस्तुस्थिती अशी आहे की नागपूरसारख्या ठिकाणाहून, पुण्यासारख्या ठिकाणाहून लेडीज रोज अपडाऊन करत आहेत। घरापासून जेव्हा महिला लांब असतात तेव्हा इथं प्रचंड त्यांची मानसिकता नसते, त्यामुळे प्रचंड तणावाखाली त्या इथं काम करतात। तेच जर त्यांना त्यांच्या गावी त्यांच्या कुटुंबाच्या ठिकाणी बदली मिळाली तर त्या जास्त इफिशियंटली काम करू शकतील आणि डिपार्टमेंटसाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे। त्यामुळे आमच्या बदल्या प्राधान्याने या ठिकाणी प्रशासनानं मान्य केलं पाहिजे। हे होते सर्व GST कर्मचारी तसेच या ठिकाणी हे जे संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांनी आपल्या सर्व मागण्या सांगितलेल्या आहे, शासनाकडे विनंती केलेली आहे की आमच्या पदोन्नती व्हावी, तसेच बदल्या संदर्भात त्यांनी विनंती केलेली आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवानसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।